नमस्कार. मी चैत्राली यमगर आपल्यासाठी घेऊन आली आहे मोहब्बत, सत्य आणि आरोहीची कथा यांचा पुढचा भाग म्हणजे 33वा. आता सध्या माझा मोबाईलचा प्रॉब्लेम असल्याने आणि जीमेल अकाउंट आणि ह्या सगळ्यांचा प्रॉब्लेम असल्याने मी स्वतः इथे कथाकथन करत आहे. आय होप माझं कथाकथन तुम्हाला पचनी पडेल आणि ही कथा आजी ती जशी तुम्ही एन्जॉय करत होता तशीच आत्ताही एन्जॉय करा. तर सुरुवात करूया आपण आपल्या मोहब्बत या कथेचा नेक्स्ट पार्ट म्हणजे 33वा भाग. आत्तापर्यंत आपण बघितलं की रुपालीने आरोहीला सांगितलं आहे की मी त्याला प्रपोज केलं आहे आणि त्यानं हो म्हटलं आहे. तर हे खोटं खरं आपल्याला पुढे जाऊन कळणार आहे. पण सध्या ती आता सत्यायतीला सुनावतो की माझ्या आयुष्यात मला काय करायचं आहे हे तू ठरवणारी कोणी नाही आहेस, आणि असं बोलून तो निघून जातो. पण आता रुपालीला राग आला आहे आणि ते बोलते, मीही बघते तू त्या आरोहीकडे परत कसा जातोस ते. रुपाली दातोड खात वर आरोहीची उघडे दिसत असलेल्या रूमकडे पाहत स्वतःशीच बोलते आणि आपल्या खोलीत जाते. रात्री कुणाचाही जेवण करण्याचा मूड नव्हता, पण मावशीच्या आग्रहाखातर सगळे जेवायला बसतात. पण एक शब्दही एकमेकांशी न बोलता जेवण आटपून आपल्या आपल्या रूममध्ये जातात. आज त्या दोघांसाठी दिवस हेक्टिक गेला होता. त्याच विचारात ते कधी झोपतात त्यांना कळतही नाही. तर रुपाली या दोघांना कसं वेगळं करायचं ह्याचा विचार करत करत झोपी जाते. आरोही, आज आपल्याला जरा बाहेर जायचं आहे. इथे एक जुना कामगार राहतो, त्यांना आपल्या दोघांच्या घराण्याबद्दल माहिती आहे. दुसऱ्याच दिवशी सकाळी नाश्ता करताना सत्या आरोहीला बोलतो, पण सत्या, आपल्या केसचं काय? आपण आजपासून त्या कामाला लागणार होतो ना? तोच रुपाली आरोहीला रागात पाहत सत्याला बोलते. हो, ते तर आपण करणार आहोतच सर. आपल्याला मदतीसाठी 2-3 जण पाठवणार आहोत. त्यामुळे आपण ती केस दुपारपासून हँडल करणार आहोत. आणि आता माझ्यासाठी ही केससुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तो मात्र ठणकावूनच तिला सांगतो. अरे पण मी सगळी तयारी आधीच करून ठेवली आहे. तुला तर माहीत आहे, आणि जास्तीची माणसं असतील आपल्याबरोबर तर आपणच संकटात पडू. ती हर तऱ्हेनं त्याला तिच्याबरोबर जाण्यासाठी मनवत होती. सर, डोंट वरी, ही केस माझी आहे. माझं मी बघेन. बस तुम्ही त्या कामगाराचा पत्ता मला द्या. आरोही त्या रुपालीचे मनसुबे लक्षात घेऊन थंड आवाजात नाश्ता करत बोलते. हे बघ रुपाली, ते लोक असे तसे कुणी नसून ट्रेन केलेले पोलीस कर्मचारी आहेत. तू अशी पहिल्यांदाच केस हँडल करत असशील, पण ते फक्त यावरच काम करतात. त्यामुळे ते आल्यानंतरच आपण या केसमध्ये लक्ष घालणार आहोत. आणि आता राहिला प्रश्न आरोही तुमच्या केसचा, तर तो एरिया चांगला नाही. मी तिथं असणं गरजेचं आहे. तसं मी कालच कामठे सरांना वचन दिलं आहे की मी असताना तुमच्या केसांना धक्का बसू देणार नाही. त्यामुळे माझा निर्णय अंतिम असेल. मी तुमच्यासोबत येत आहे. तो आपला रागात बोलतो आणि निघून खोलीत जातो आपलं आवरायला. आरोही, तुला मी शेवटचं सांगत आहे. काल तू पाहिलं आहेस मी त्याला प्रपोज करताना, आणि त्यानेही ते स्वीकारलं आहे. माझं ते पहिलं प्रेम आहे तसंच त्याचं पहिलं प्रेम आहे. मी जरी मोहनमध्ये झाली होती, पण तो कधीच झाला नाही. तो माझ्यात पुरता गुंतला होता. त्याचं 1 वर्षही वाया गेलं होतं माझ्यामुळे, ज्याचा मला अजूनही पश्चाताप आहे. पण आता आम्ही परत आलोय. तो वर जाताच रुपाली आरोहीजवळ जात रागात बोलत होती. पण मॅडम, तुम्ही मला हे सर्व का सांगत आहात? मी फक्त त्यांची ज्युनियर आहे. माझ्या मनात फ्रँकली स्पीकिंग फक्त एक रिस्पेक्ट आहे, जसा कामठे सरांसाठी आहे तसा. तीही तिचं कालपासून तेच ऐकून आता कंटाळली होती. त्यामुळे आता रागात तिला सुनावत बोलते. असं मी काय केले की तुम्ही माझ्या मागे हात धुवूनच लागला आहात? मला धमकी देण्यापेक्षा तुम्ही सरांना का सांगत नाही की त्यांनी माझ्या मागे मागे करू नये? तीही आता शेवटी चिडून बोलतेच. मी कुणाच्या मागे मागे करायचं आणि कुणाच्या नाही हे तुम्ही ठरवणाऱ्या दोघी कोण?
तोच आरोहीचं शेवटचं वाक्य ऐकून सत्या जाम उचकतो आणि तिला रागात बोलतो. पण यावर आरोही शांत होते. तिला आता त्याचा राग यायला लागला होता, कारण त्याने फक्त तिच्या बोलण्यावर रिॲक्ट केलं होतं. रुपाली जे बोलली ते ऐकलं नव्हतं आणि तेच तिला त्याचं असं वागणं आवडलं नव्हतं. आरोही मॅडम, चला, आपल्याला उशीर होतोय. ती वर खोलीत जाणार तोच तो मागून नकारात्मक मान हलवत बोलतो. पण ती काही न बोलता निघून जाते आणि वरून आपली पर्स घेऊन येते. दोघंही ठरल्याप्रमाणे त्या कामगाराच्या घरी जातात. ज्याला ते भेटायला आले होते ते एक बुजुर्ग होते, 70 वर्षाचे, आणि सध्या कॉटवर झोपून होते. खरं तर तुमची मदत करायला आम्हाला आवडलीच असती, पण बाबा अशा हालतमध्ये आहेत की नीट बोलूही शकत नाही. आणि आमचं म्हणाल तर मलाही जास्त काही माहीत नाही. त्यांचा मुलगा चेहरा पाडून बोलतो. पण मला एवढंच माहीत आहे की तुमच्या दोघांचे बाबा खूप चांगले होते. त्यांची दोस्ती मिलमध्ये खूप गाजलेली होती. तो थोडंसं आता हसून म्हणतो. मुलगा जास्त शिकलेला नसल्याने दुसरीकडे मोलमजुरीचं काम करत होता. मिल जशी बंद झाली तशी. केस जरी खूप वर्षापूर्वीची नसली तरी त्या 4 वर्षात बऱ्याच घटना घडल्या होत्या. त्या दोन्ही घराण्यांची मुलं वेगवेगळ्या शहरात शिकत असल्याने मिल आणि बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या. इव्हन आपले बाबा एवढे खास एकमेकांचे दोस्त होते, ही गोष्टही त्यांना त्या अपघातानंतर क्लिअर होते. आणि आम्ही दोघांनाही नेमकं हेच जाणून घ्यायचं आहे की असं काय घडलं होतं की मिस्टर आदित्य सरांनी माझे बाबा प्रीतम कदम यांना का मारण्याची धमकी दिली, तेही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि हे एकच काका आहेत ज्यांना आमच्या फॅमिलीची हिस्ट्री माहीत आहे. सत्याही आता उदास होत म्हणाला. आदित्य पतम. एक हलकासा अस्पष्ट आवाज तिघांच्या कानावर पडतो. तसे तिघे त्या दिशेने पाहायला लागतात. तर ते आजोबा पुटपुटत होते. डोळ्यातून अचानक पाणी आले. तसं आरोही व सत्याने आधी एकमेकांकडे पाहिले आणि त्या मुलाकडेही. त्याने डोळ्यांनीच त्या दोघांना त्यांच्याजवळ जायची परवानगी दिली. तसं ते दोघे तडक त्या आजोबांच्या कॉटजवळ आले. हो आजोबा, प्रीतम कदम आणि आदित्य परांजपे ह्यांच्याबद्दल काय माहिती आहे? सत्याने थोडं उत्सुकतेनेच विचारलं. तसं आजोबांनी त्या दोघांकडे पाहिलं. तिघांची नजरानजर झाली आणि त्या आजोबांनी आपल्या पिलोखाली असलेले कागद आणि एक फाईलकडे निर्देश केले. तसं आरोहीने ते सर्व काढून घेतले. मुलगाही त्यांचा अवाक होऊन पाहत होता. ते इतकं काळजीपूर्वक सांभाळलं होतं की कागदाला जराशी सुद्धा घडी पडली नव्हती, ना कुठे फाटला किंवा चुरगळला होता. तिने मग तो पटकन वाचला आणि फाईलही पडताळली. जे पाहून तिचा तोल जातो की काय असं क्षणभर वाटलं. आरोही, आर यू ओके? त्याने पटकन तिला सावरलं. त्या मुलानेही तिला पाणी दिलं. तिने ती फाईल आणि कागद सत्याच्या हातात दिली. कागदावर लिहिलेले अक्षर थरथरत्या हाताने लिहिल्याने जरा वाचायला अवघड वाटत होते. पण तरी ते वाचता येत असल्याने त्याने भराभर ते वाचून काढले. लेटर या दोघांसाठीच लिहिले होते, जे याच आजोबांनी लिहिले होते. त्यात त्यांनी स्पष्ट केले होते की बाळासाहेब परांजपे यांना गरिबांची चीड असल्याने आदित्य आणि प्रीतमची फ्रेंडशिप मान्य नव्हती. पण आदित्य फ्रेंडशिप तोडायला तयार नव्हते. जेव्हा हे सत्यारोही मिल दोघांच्या नावी झाल्याचं बाळासाहेब परांजपेंना कळालं तेव्हा ते जाम भडकले होते. आणि म्हणूनच प्रीतम विरुद्ध ते आपल्या मुलाचे कान दरवेळी भडकवत होते. एकदा मिलचा छोटासा लॉस झाला. अर्थात तोही बाळासाहेबांनी मुद्दामून घडवून आणला होता. त्यावरून आदित्य चिडले. आणि रागात धमकी दिली आपल्याच मित्राला. पण त्याचा फायदा बाळासाहेबांनी उचलला. आपल्या मुलाला मारण्याचा कट रचल्याच्या आरोपात प्रीतमला जेलमध्ये टाकायचा असा सरळ प्लॅन केला होता, जो या आजोबांतर्फे होता. त्या आजोबांना
ज्या गाडीचा अपघात छोटासा घडवून आणायला सांगितले होते, पण त्याआधीच त्या कारचे ब्रेक फेल ऑलरेडी तिच्या आजोबांनी केले होते. पण नेमकी ती कार प्रीतमने नेली आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला. ही गोष्ट जेव्हा आदित्यला कळाली तेव्हा यामागे आपले वडील आहे हे समजताच ते जाब विचारायला गेले होते बाळासाहेब परांजपेंना. तेव्हा आपला प्लॅन त्यांना समजल्याने घाबरून बाळासाहेब परांजपेने या आजोबांच्या मदतीने आदित्यच्याही गाडीचा अपघात घडवून आणला, ज्यात तिचीही आई असल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला. तर त्या फाईलमध्ये तिच्या आजीने आत्तापर्यंत केलेल्या काळ्या धंद्याचे पुरावे होते. ते सर्व बघून आरोही कोलमडली. ज्यांना ती इतकी वर्ष आपले आयडॉल मानत होती ते असे निघावे हे तिच्या पचनी पडत नव्हते. तर दुसरीकडे गेली 4 वर्ष ज्यांना आपण दुश्मन मानतोय ते तर आपल्या वडिलांचे चांगले मित्र होते. हा बोजा तिच्या मनी आता चांगलाच घाव लागला होता. बाबा, तोच त्या मुलाचा आवाज ऐकू येतो तसं हे दोघे आपल्या विचारातून बाहेर येतात. तर त्या आजोबांनी आपला जीव सोडला होता. जणू काही ते फक्त हे सत्य आरोही आणि सत्याला सांगण्यासाठीच इतके दिवस थांबले असावे. त्यांना वाईट वाटतं. दोघंही मग थोडा वेळ थांबून घरी येतात. एकही शब्द रस्त्यात दोघे बोलत नव्हते, ना कसला वाद घालत होता. भयान शांतता होती कारमध्ये ते घरी येईपर्यंत. तू आराम कर, तो आरोहीला एवढंच बोलतो, पण आरोही त्याच्या मागे नव्हती, कारण ती कधीच आपल्या रूममध्ये निघून गेली होती. काय झालं सत्या? ही परत तिचा ॲटिट्यूड दाखवते की काय तुला? तिथे असलेली रुपाली त्याला विचारते. किती वेळा सांगितलं तुला की दिस इज नॉट युअर बिझनेस? प्लीज शांती राख जरा. तो अगदी हात जोडून तिच्यावर चिडून बोलतो आणि स्वतःही निघून जातो आपल्या रूममध्ये. तसं ती रागात पुढच्या केसांच्या बटा उडवते आणि निघून जाते. हे बघ रुपाली, मला वाटते हे काम खूप रिस्की आहे. अगं गाव पूर्ण भयभीत आहे. सगळे आपल्या घरात गेले 8 दिवस लपून बसले आहेत. अशा ठिकाणी तुला घेऊन जाणे खूप डेंजर आहे माझ्यासाठी. संध्याकाळी त्याची टीम पोहोचली होती एका हॉटेलच्या रूममध्ये. टीम, सत्या व रुपाली त्यांच्याकडे आलेल्या केसबद्दल डिस्कस करत होते. हो, मला चांगलंच माहीत आहे सत्या, पण माझ्यासाठी ही कव्हर काढणं आणि त्याचा शेवटपर्यंत पिच्छा पुरवणं खूप मोठी गोष्ट आहे. यातून कदाचित माझं प्रमोशन होईल. मी चॅनलची हेड होऊ शकते, त्यामुळे मलाही येऊ दे, ती हट्ट करत म्हणते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुला आपल्या जीवापेक्षा बातमी कव्हर करणं महत्त्वाचं आहे. तो आता पुरता वैतागला होता, कारण गेली 20 मिनिटे तो तिला शांततेत मना करत होता. आधी तो आरोहीच्या केसमध्ये जास्त गुंतला होता, त्यामुळे या केसकडे गांभीर्याने इतकं त्यानं पाहिलं नव्हतं. पण आता सगळ्या गोष्टीतून तो मुक्त झाला होता. त्याच्या वडिलांचे आणि आरोहीच्या वडिलांचे खरे आरोपी बाळासाहेब परांजपे आणि ते कर्मचारी या दुनियातच राहिले नव्हते. दोघंही त्या पर्सनल इश्यूतून निर्माण झालेल्या गैरसमजुतीतून बाहेर पडले होते. पण तरीही त्यांच्या नात्याचा आरोही आता विचार करेल आणि नशीब जे ठरवेल ते मला मान्य असेल असा विचार करूनच या केसमध्ये तो इन्व्हॉल्व झाला होता. ही केस तशी खूप खतरनाक होती. पुण्याच्या जवळच्या एका खेडेगावात घडत होती. गेले 8 दिवसापासून ह्या गावातील वातावरण बिघडले होते. तेथे काही जणांचा प्राण जाण्याची शक्यता आहे असं रुपालीला कळालं होतं आणि म्हणूनच ती सत्याला मदत मागत होती. पण तिला ही बातमी कव्हर करायला त्याचं मन धजत नव्हतं. ही केस अंधश्रद्धाची होती. अंधश्रद्धेतून गावातील काहींचा मृत्यू होणार होता, जे सर्व जोखमीचं काम होतं. शिवाय आधीच 2 खून गावात झाले होते, तेही वेगळ्याच पद्धतीने. त्यामुळे मुंबईतल्या पोलिसांना बोलवले होतेच. जेव्हा कामटे सरांना या केसबद्दल कळालं तेव्हा त्यांनीच आपल्या हेडशी बोलून आरोही, सत्या व टीमला अप्रोच केलं होतं. पण सत्याने आता आरोहीला या केसपासून लांब ठेवले होते. यावेळी इगोमुळे नाही, तर तिची काळजी त्याला वाटत होती म्हणून. असं नाही सत्या, पण मला हे मिशन करायचं आहे. आपल्या देशात अशा अंधश्रद्धा सर्रास घडतात
आणि त्याचं निर्मूलन करणं हे आपल्यासारख्या पत्रकारांची जबाबदारी आहे असं मी समजते. म्हणूनच जेव्हा ही बातमी मला आतून मिळाली तशी तुझ्या कानावर घातली. ती अगदी विनवून त्याला तयार करत होती. तिलाही यायचं आहे म्हणून. तुझे विचार ऐकून चांगलंच वाटलं, पण तरीही सत्या तिला अडवत होता. सर, त्यांची इच्छा असेल तर येऊ द्या ना. तसंही आपल्या टीममध्ये एकही महिला सहकारी नाही. गावातल्या महिलांचाही प्रश्न आहे जो यांच्यामुळे सुटेल. कदाचित तसंही आपल्याला तिथल्या गावातली जास्त माहिती नाही. ती काढायला जासूस म्हणून आपण यांना आधीच पाठवू शकतो. त्याला एक टीममेट म्हणतो तसा त्याचाही नाईलाज होतो, कारण ते कारणही खरं होतं. ओके, आता तुम्ही म्हणत आहात तर ठीक आहे, पण ती आपली सर्वांची जबाबदारी आहे हे कायम लक्षात ठेवा. या केसमधून बाहेर पडताना आपल्याला एक वेळ काही झालं तरी चालेल, पण तिला साधं खरोचही आला नाही पाहिजे. तो थोडं रफ टोनमध्येच बोलतो. तसे सर्वजण यस सर म्हणतात. थँक्यू सत्या, माझी इतकी काळजी घेत असल्याबद्दल. ते दोघं, रुपाली व सत्या, आता परत आरोहीच्या मेन्शनवर यायला निघाले होते. तसं कारमध्ये बसताच ती हसून बोलते. त्यात काय एवढे? तुझ्या जागी माझी ज्युनियर आरोही असते तर तिचीही मी इतकी काळजी घेतली असती, कदाचित जास्तच. तो हसून ड्रायव्हिंगवर आपलं लक्ष वेधून म्हणतो आणि आरोहीचं नाव परत एकदा त्याच्या तोंडून ऐकून तिचा चेहरा पडतो. तुला असं नाही वाटत की तू आरोहीमध्ये गुंतत चालला आहे? बघावं तेव्हा तिचं नाव तोंडात जे असतं. ती चेहरा पाडून पण खोटं उसणं हसू आणत म्हणते. असं काही नाही. आमच्या चौकीत ती एकटीच धाडसी पोलीस महिला आहे आणि तिने मला बऱ्याच केसेसमध्ये हेल्प केली आहे. तो हसून तिच्याकडे एक नजर टाकत म्हणतो. ती बोलते आणि FM ऑन करते. लफ्जों में कह ना सकूं, बिन कहे भी रह ना सकूं. लफ्जों में कह ना सकूं, बिन कहे भी रह ना सकूं. त्याच वेळी अभिजित सावंतचं फेमस सॉन्ग लागलं होतं, लफ्जों में कह ना सकूं. गाण्याचे बोल ऐकता ऐकता सत्या आरोही आणि त्याच्या पहिल्या भेटीत हरवला. मुंबईतील तिचा पहिला दिवस. पावसात ती भिजली होती. तेव्हा तो तिथेच उभा राहून कॉफी पित होता. तेव्हाच तो तिच्या खरं तर प्रेमात पडला होता. ते सर्व आता या गाण्याबरोबर त्याला फ्लॅशबॅकमध्ये न्यायला आठवत होतं. बस, साहेब आता आरोहीमय झाले होते. पण आरोहीचं काय? ती करते का प्रेम? आणि करत असेल तर कबूल होईल? मावशी, अगं हे दोघे कुठे गेले आहेत? त्याच वेळी दुसरीकडे आरोही झोपेतून उठली होती. खूप वेळ खाली बसली होती, पण ना त्या रुपालीची चाहूल लागली होती तिला, ना सत्याची. सत्या एकाच खोलीत इतका वेळ बसू शकत नाही हे तिला आता चांगलंच कळालं होतं. पण तो अजून आला नाही. तसं तिने कॉफी घेत घेत विचारलं. माहीत नाही, म्हणजे दोघेही बाहेर गेलेत एकसाथ, पण सांगून काय बी गेले नाही मला. त्या किचनमधून बाहेर येत बोलतात. बरं म्हणत मग ती उगाच मोबाईल चाळत बसते, पण मनात मात्र सत्याचाच विचार चालू असतो. आपण एवढा सत्याचा विचार कधीपासून करायला लागलो? आपण तर फक्त त्याचा हेट करतो. ती बार बार मनाला बजावत असते. तसंही आता याचा काहीच फायदा नाही, कारण एकतर सत्याला स्वतःला तसं आपल्याबद्दल काही वाटत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने त्या जुन्या गर्लफ्रेंडला होकार दिला आहे. तू आता विसर सर्व आरोही. हे प्यार, इश्क, मोहब्बत तेरे बस की बात नहीं है. मॅडम, एक विचारू? तोच तिला असं विचारात हरवलेलं पाहून अचानक मावशी बोलतात. हो विचार ना. आणि काय हे मावशी, तुम्हाला किती वेळा सांगू? ताई म्हणा मला, किंवा नुसतं आरोही म्हटलं तरी चालेल. ती दरवेळी त्यांना समजायची, पण मावशी तिला मॅडमच म्हणायच्या. असू द्या हो, तसंही आता तुम्ही एक पोलीस हायचा, तेवढा आदर दिलाच पाहिजे तुम्हासनी. त्या हसत म्हणतात. बरं बोला, तुम्ही काय ऐकणार आहात काय माझं? तीही हसून बोलते.
ते सत्या सर तुम्हासनी लय आवडतात ना? त्याच लाजत तिला विचारतात आणि त्यांचं बोलणं ऐकून तिचे डोळे मोठे होतात. तिला काय बोलावं क्षणभर काही सुचेनासं होतं. नाही, असं काही नाही. ते फक्त माझं सर आहे. ती पण दुसऱ्या क्षणी स्वतःला सावरते आणि बोलते. तसंही त्यांना गर्लफ्रेंड आहे. ती रुपाली आहे ना, त्यांच्याशी ते लग्न करणार आहे. ती मनातली उदासी मनातच ठेवून बोलते. मावशी, मी आलेच हं. कॉफी पिणार तर ती संपल्याचं लक्षात येतं. तसं तो मग डायनिंग टेबलवर ठेवून ती आपल्या खोलीकडे जाते. काय मग, कसं वाटतंय? आरोही पण प्रेमात आहे, सत्या पण प्रेमात आहेत. सत्या तर आता आरोहीमय झालेला आहे. पण तरी तो म्हणतोय की तिनं मला आधी आता सांगावं, कारण तिनं पहिलं पाऊल टाकावं. तर इकडं आरोहीला असं वाटतं की रुपाली खरंच त्याच्या आयुष्यात आली आहे. जी गोष्ट खरी खोटी आता अजून आपल्याला माहीत नाही आहे. पण तरीसुद्धा म्हणजे आरोहीला असं वाटत असल्याने ती पण त्याला पुढचं पाऊल टाकायला तयार नाही. आता ही प्रेम कहाणी पुढे कशी नेईल? शिवाय आता नवीन आलेल्या केसबद्दल सुद्धा सत्या एकटा सोडवू शकेल काय? का आरोहीची साथ मिळेल? हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला ऐकावी लागेल माझी कथा मोहब्बत. कुठेही जाऊ नका. नेक्स्ट भाग लवकरच. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. कथा आवडतीये मला असं जाणवतंय. पण माझं असं हे टेक्स्ट न देता स्वतः येणं तुम्हाला कसं वाटलं? मी स्वतः येऊन तुमच्याशी कथाकथन करताना तेही मला जरूर सांगा. काय कमेंट ह्या आल्या पाहिजेत तुमच्या, तर मला कळेल की माझी कथा लोकांना किती आवडत आहे. चला तर मग, थँक्यू.